क्लासचं नाव तुम्ही पब्लिक लिहिलं, फाईलचं नाव क्लासचं नाव सेम द्यावं लागतं. म्हणजे क्लासचं नाव पब्लिक लिहिलं तर आपल्याला क्लासचं नाव फाईलचं नाव सेम द्यावं लागतं. क्लास आपण लिहितो तेव्हा बाय डिफॉल्ट त्याला एक पॅरेंट क्लास असतो, ऑब्जेक्ट. बरोबर, आपण क्लास लिहिला, आपण कन्स्ट्रक्टर नाही लिहिला तरी कंपायलर कन्स्ट्रक्टर ॲड करतो. 3 पॉईंट लक्षात आहेत का क्लासचे? नक्की आठवते ना? आता या ऑब्जेक्टकडे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता तेव्हा ऑब्जेक्ट बनवताना ॲक्च्युली 2 कामं असतात, हे तुमच्या लक्षात आलं का? ऑब्जेक्ट बनवणे एकच लाईन आहे की नाही, पण त्याच्यामध्ये 2 कामं लपलेत. पहिलं काय? ऑब्जेक्टला मेमरी देणे, आणि दुसरं काम कन्स्ट्रक्टरला कॉल दिला जातो, कारण कन्स्ट्रक्टरचा यूज इन्स्टन्स व्हेरिएबल इनिशियलायझेशनसाठी केला जातो. इन्स्टन्स व्हेरिएबल कन्स्ट्रक्टरच्या आत असतात, म्हणजे कन्स्ट्रक्टरला कॉल जाणे गरजेचं आहे. जर कोणी चुकून इंटरव्ह्यू असला प्रश्न नाही विचारणार, पण एखाद्याला वाटलं की तुमचं डीप नॉलेज आहे तर तो तुम्हाला असा प्रश्न विचारला, ऑब्जेक्ट बनवल्यावर कन्स्ट्रक्टरला कॉल का जातोय, तुमचं पहिलं डायरेक्ट आन्सर असलं पाहिजे, इन्स्टन्स व्हेरिएबल इनिशियलाइज हे कन्स्ट्रक्टरच्या आत होतात, आणि जोपर्यंत कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार नाही तोपर्यंत इन्स्टन्स व्हेरिएबल इनिशियलाइज नाही होणार. आणि म्हणून ऑब्जेक्ट क्रिएशनच्याच मध्ये कन्स्ट्रक्टरला कॉल असतो.